नमस्कार सगळ्यांना, मी छायाच कुकिंग अँड व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर हिवाळा तर पूर्णच गेलेला आहे आणि आपल्या भाज्या पण आता थोड्याफार कमी झालेल्या आहे, तरी पण मिळतं। तर हा व्हिडिओ खूप जुना होता, मी बनवून तर ठेवला होता पण टाकणं शक्य झालं नाही, त्यामुळे मी आता ते व्हिडिओ अपलोड करत आहे। तर छान असा सरसोचा साग आणि मक्के की रोटी आहे आणि मक्याची पोळी बनवताना इतकी छान टिप्स दिलेली आहे, लक्षात नक्की घ्या आणि सुरुवात त्यासाठी करूया। तर इथे घेतलेली आहे मी मोहरीची भाजी। जेवढी आपल्याला मोहरीची भाजी तेवढीच आपल्याला पालक घ्यायची आहे। जर 250 ग्रॅम पालक असेल तर 250 ग्रॅम मोहरीची भाजी। आणि मी इथे थोडासा बटुआ वापरलेला आहे, जो आता मी इथे MP मध्ये आहे त्याच्यामुळे त्याला बटुआ असं म्हणतात, बटुआ की सब्जी, तर आपल्याकडे बटवा असं म्हणतात। तर त्याची पण मी थोडी अर्धी म्हणजे दोन्हीच्या मिळून अर्धी केलेली आहे, मी अर्धी वापरलेली आहे। समप्रमाणात मी 2 भाज्या घेतल्या, पालक आणि मोहरीची भाजी, पण बटवा जो आहे मी थोडासा कमी घेतलेला आहे। तर इथे सगळ्या स्वच्छ भाज्या कापून घेऊन मी छान स्वच्छ धुवून त्या आता मी कुकरमध्ये टाकणार आहे। मिक्स केलेल्या आहे सगळ्या भाज्या, त्या सगळ्या कुकरमध्ये घालून घेतलेल्या आहे। त्यानंतर ठेचलेले 10-12 लसणाच्या पाकळ्या मी त्याच्यामध्ये घालत आहे। थोडासा 1 इंच आल्याचा तुकडे छोटे छोटे करून मी ते पण घातलेले आहे आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि थोडंसं 2 चमचे मीठ घालून मी आता ते उकड काढणार आहे। त्याच्यामध्ये मी थोडंसं छान पाणी टाकलं आणि कुकर लावून दिलेला आहे। कुकरमध्ये जवळपास 4 ते 5 शिट्ट्या होऊ द्यायच्या, जेणेकरून छान आपली भाजी शिजेल। इकडे मी बटर घालून घेतलेला आहे, बटरमध्येच फोडणी देणार आहे। आणि तिकडे 2 ते मोठे कांदे जे आहे छान मी बारीक काप करून घेतलेले आहे, लसूण पण बारीक चिरला आहे आणि आलं पण बारीक चिरून घेतलेलं आहे। तर इकडे बटर छान गरम झाला आहे, आपण फोडणीची तयारी करून घेऊया। तुम्ही बघितलेली आहे भाजी छान उकडलेली आहे आणि ती पण मी काढलेली आहे एका गाळणीमध्ये। तर इकडे छान मी 5-6 लाल मिरच्या ज्या सुक्या असतात त्या टाकल्या। त्यानंतर 1 चमचा जिरं घातलेला आहे आणि आता त्याच्यानंतर मी आलं लसूण जो कट केलेला होता बारीक बारीक तो पण घालून छान मी त्याला असं परतून घेतलेला आहे। त्यानंतर घालूया कांदा छान आपल्याला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। इथे बघू शकता तुम्ही कांदा छान लाल झालेला आहे आणि लसूण पण छान शिजलेला आहे, आलं पण छान शिजलेलं आहे, म्हणजे छान असं परतून झालेलं आहे। तर इथे मी घोटणीने घोटतात, तर मी घोटणीने घोटलं नाही कारण की खूप वेळ जाईल आणि त्याच्यामुळे मी मिक्सरमध्ये सगळ्या भाज्या बारीक करून घेतलेल्या आहे। जशी आपण पालक जशी प्युरी करतो तशा टाईपची मी छान अशा प्युरी बनवून घेतलेली आहे। इथे छान मी एक मोठा टोमॅटो बारीक करून कट केलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये घालून घेतलेला आहे। त्याच्यानंतर मी थोडंसं तिखट, मीठ, हळद तर घालायची नाही आहे आपल्याला, कारण की त्याचा कलर जो आहे तो चालला जाईल। तर इथे टाकलेला आहे मी मीठ, तिखट आणि थोडीशी धण्याची पूड घातलेली आहे। तर छान इथे टोमॅटो छान स्मॅश झालेले आहे, बारीक छान स्मॅश करून घ्यायचे आहे टोमॅटो। त्यानंतर आपल्याला जो हा पेस्ट जो आहे छानपैकी असा मी पेस्ट बनवून घेतलेला आहे भाज्यांचा, तर तोच पेस्ट आपल्याला त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे। तर याच्यामध्ये जेव्हाही आपण साग बनवतो तर लसणाचा वापर खूप केला जातो, कारण की त्या सागमध्ये लसण जर असेल, कारण की मोहरीची भाजी कडवट असते आणि लसण जर त्याच्यामध्ये असते, पंजाबमध्ये लसणाचा वापर खूप जास्त प्रमाणात करतात, त्याच्यामुळे सरसोच्या सागमध्ये खूप जास्त प्रमाणात लसूण टाकला जातो, तरच त्याचा टेस्ट खूप छान येतो। इथे मी पेस्ट छान टाकलेला आहे आणि छान मी आता मिक्स करून घेत आहे। तर तुम्ही बघू शकता बिलकुल पनीरची जी ग्रेव्ही असते सेम तशीच दिसत आहे पालक पनीरची। तर इथे मी छान मिक्स करून घेतलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये आपण थोडंसं जे आपलं बाकीचं ते राहिलं होतं वाटण, त्याच्यामध्ये मी थोडं पाणी घातलं, तेच पाणी मी आता त्याच्यामध्ये घालून छान असं मिक्स करून घेत आहे। थोडंसं छान मिक्स करून घेऊया, मस्त असं मिळवून घेऊया। त्यानंतर आपल्याला इथे थोडंसं बेसन ॲड करायचं आहे। हे जे आता भाजी मी दाखवली तुम्हाला थोडंसं वेगवेगळं झाली नाही पाहिजे, त्याच्यामुळे एक जीव भाजी दिसण्यासाठी आणि टेस्टला पण छान लागण्यासाठी तर इथे मी बेसन 2 चमचे घेतलं, पाणी टाकून छान त्याचं मिक्स केलं छान। त्याच्यामध्ये असं ज्या गुठळ्या ज्या असतात त्या राहू दिल्या नाही बेसनाच्या। नंतर पेस्ट मी त्याच्यात घालून आता मी छान ते मिक्स करून घेणार आहे, जेणेकरून ते बाइंडिंग जे असतात ते भाज्यांना छान येतं। तिथं बघू शकता तुम्ही, इथं मस्त आपली भाजी एकदम रेडी झालेली आहे, पण अजूनपर्यंत रेडी नाही आहे। त्याला जे बाइंडिंग असतं ते बेसनामुळे छान येतं। आणखी थोडंसं जे आपण उकडलेलं पाणी आहे भाज्यांचं
ते घालून घेऊया। कन्सिस्टन्सी तुमच्याप्रमाणे ठेवा, पातळ गाढी जशी वाटते तशी, पण थोडीशी गाढी ठेवलेली छान असते जेणेकरून ती भाजी आपल्याला पोळीला लागून छान येतं आणि खाण्यात चांगली मजा येतं। तिकडे भाजी उकडायला ठेवली होती मी, तोपर्यंत इकडे मी मक्याचं पीठ घेतलं एका कोपरामध्ये आणि त्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घातलेलं आहे। पाणी उकडायला ठेवलेलं होतं। इकडे भाजीला पण छान अशी उकड आलेली आहे, मस्त अशी भाजी शिजलेली आहे। तेल बघू शकता तुम्ही वेगळं झालेलं आहे आणि भाजीचा कलर पण खूप छान आलेला आहे। साग एकदम रेडी झालेला आहे आपला, जसा पाहिजे तसा। टोमॅटो तुम्ही आवश्यकतेनुसार टाका किंवा टाकू नका, भरपूर याच्यामध्ये टाकत नाही, मी टाकलेली आहे। तर टेस्ट तुम्ही बघून बघा, खूप मस्त वाटेल। थोडी वेगळी अशी भाजी मी बनवलेली आहे। साग जो आहे तर तो पंजाबमध्ये फक्त लसूण आणि कांदा वापरतात किंवा कांदा पण वापरत नाही, फक्त लसणाची फोडणी देतात आणि मिरच्या वगैरे टाकतात। पण मी हे थोडं वेगळ्या प्रकारे केलं तर तुम्हाला नक्कीच आवडेल। याची भाजीची जी टेस्ट आहे ती खूप 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 अप्रतिम लागते। नक्की तुम्ही या प्रकारे करून बघा। गरम पाणी छान थोडं थोडं ओतलं मी पिठामध्ये मक्याच्या आणि छान असं मी हे घट्टसर गोळा मळून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता इथे मस्त छान असा पीठ भिजलेला आहे। आता ते मळावं लागेल आपल्याला। तर माझ्या एका हाताने मोबाईल आणि एका हाताने मळता येत नव्हतं, त्याच्यामुळे मी मोबाईल समोर ठेवला आणि छान असं आता मी हाताने मळायला घेतलं। तर इथे आमचं सगळं चालू होतं, मळणं वगैरे, भाजी बघणं, हे ते दुसरं काम काही होतं ते चालू होतं। तर ते सगळे जास्त कुटाणे चालू होते आमचे, मोबाईल ठेवता येत नव्हता, असं तसं करायचं। तर मग माझी एक छोटीशी बहीणलेक होती, म्हणजे माझ्या बहिणीची मुलगी, तर तिने थोडंसं वरती उभं राहून तिने व्हिडिओ वगैरे घेतला। ठेवता येत नव्हता व्हिडिओ मोबाईल जागेवर आणि ते व्हिडिओ तर करायचा होता, त्याच्यामुळे जास्तीत जास्त कुटाणे केले मी आणि हा व्हिडिओ तुम्हाला शेअर केला। तर नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर इथे छान मी असा गोळा घेतलेला आहे, गोळा तर छान मळून झालेला आहे, तावा ठेवलेला आहे आणि थोडंसं पिठाचा गोळा घेऊन मी आता हे एक आपल्याला प्लॅस्टिक घ्यायचं आहे आणि प्लॅस्टिकला छान पीठ लावून आपल्याला तेल वगैरे लावायचं नाही आहे, पिठानंच आपल्याला ती पोळी लाटायची आहे। तर याप्रमाणे जशी मी लागली एकदम हलक्या हाताने आपल्याला पोळी लाटायची आहे आणि अलगद उचलून आपल्याला ताव्यावर टाकायची आहे। जोपर्यंत ती ताव्यावर शेकत आहे आणि सेट होत नाही तोपर्यंत तिला हलवायची नाही। आता तुम्ही बघू शकता मी छान सेट झाली आहे, तर मी छान अशी चवडून हे करून भाकरी जशी पलटतो तशीच आपल्याला ती पलटायची आहे, कारण की ती भाकरीचा एक दुसराच प्रकार असतो। एक साईड छान होऊ द्यायची आणि दुसऱ्या साईडने छान अशी आपल्याला गॅसवर पकडून छान शिजवून घ्यायची आहे। तर मी या प्रकारे दोन्ही साईडना मस्त अशी फुललेली होती, पण ती तुम्हाला दाखवता आली नाही कारण की माझी छोटीशी भाची होती, तिने पकडलं होतं, त्याच्यामुळे काय झालं ते वरून व्हिडिओ काढण्यात आला, बाजूला घेता आला नाही आणि मी त्या पोळीच्या याच्यामध्ये होती म्हणून मी जरा थोडं लक्ष दिलं नव्हतं, कारण की वर तिला मला वाटलं की ती व्यवस्थित पकडलेली आहे त्याच्यामुळे। तर या प्रकारे आपल्याला मस्त असं सरसों का साग एंड मक्के की रोटी एकदम रेडी है, खाने के लिए एकदम तैयार है। तर मस्त लागते, मस्त बटर तूप तुमच्याकडे काय असेल ते लावा, मस्त देसी घीने पण त्याला टाका आणि मस्त खा, गुळासोबत खूप मस्त वाटतं, चवीला खूप छान असते आणि ह्या भाज्या खाल्ल्याच पाहिजे। वर्षातून एकदा तरी येतं तर आपल्याला खाल्ल्या पाहिजे आणि सगळ्याच भाज्या आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक असतात। विटॅमिन प्रोटीन्स ज्या असतात या गोष्टीतून मिळते। हिवाळ्यात जेवढ्या भाज्या आपल्याला मिळतात त्याच्यातलं हे एवढं 4 महिने जेवढं आपण खातो भाज्या वगैरे सगळं, ते सगळं आपल्याला वर्षभर पुरवण्याचं शरीरामध्ये काम करतं। त्याच्यामुळे हिवाळ्यामध्ये 4 महिन्यात तुम्हाला पाहिजे तेवढ्या जेवढ्या भाज्या मार्केटमध्ये असतात अवेलेबल, रानभाज्या म्हणा किंवा शेतातल्या कुठल्याही भाज्या असो त्या खाल्ल्याच पाहिजे। त्याने विटॅमिन प्रोटीन आपलं एकदम शरीरामध्ये जे आहे बॅलन्स राहतं, कमी जास्त होत नाही, त्याच्यामुळे ते वर्षभर पुरण्यासाठी तुम्हाला नक्की ते खायची गरज असते। तर नक्की तुम्ही खा आणि तुमच्या मुलांना पण खाऊ घाला, तुमच्या घरच्यांना पण खाऊ घाला। चला लवकर सबस्क्राईब करा।